विचार का मामीला, विचार. काय झालं मामी? बोलत का नाहीयेस? रागावलीस की काय? बाबाजी, मनोबाबाईंनी लयच भारी बातमी दिली. चौकची बोलतीच बंद झाली. तुम्हाला आनंद नाही झाला का? बाहेरच जे बी झालं की नाही ते चांगलंच झालं, पण आपल्यामुळे नाही झालं, मनोरमेमुळे झालं. आपण जर तिचं कौतुक केलं असतं तर शेपारली असती, ती डोई जड झाली असती आपल्याला, आणि आपलं महत्व कमी झालं असतं बाहेर्या. मनोरमेला कळलं असतं हे आपल्याशिवाय बी ती सखूला शिक्षा करू शकते, मग आपली गरजच काय. हा, ते बी बरोबर आहे. आपलं महत्व कमी नाही होऊ द्यायचं. बाहेर्या लय हुशार आहे ती सखू. आपल्याला नेहमी तयारीत राहायला लागणार आहे बाहेर्या. काय झालंय सखू? काही घडलंय का? तू अशी गप्प गप्प कायस? कोणाशीच बोलत नाहीयेस? कोणावर रागवलीस का तू? माझ्यावर रागवलीस का? आणि हो, आज तुझी ओवी पण ऐकू आली नाही. असं कधीच घडत नाही. काही झालंय का? वहिनी, सखू वहिनी, आज न्यारीला काय करणार आहात तुम्ही? सांगा ना वहिनी. अहो अहो वहिनी बोलत का नाहीयेत? माझं काही चुकलं का? सखू, हे काय चाललंय तुझं? सगळे तुझ्याशी प्रेमाने बोलताय, विचारताय, आणि तू अशी का वागतेस? अरे, खरंच झाला. ही सखू अशी का वागते? देखो, सखो एकही शब्द बोलली नाही ना. सकाळपासून फुम्म आहे, पूर्ण गप्प. म्हणजे म्हणजे दिगू, तू वाईट वाटून घेऊ नकोस रे. आलं माझ्या लक्षात. सखू ना हल्ली फार म्हणजे फार उद्धटासारखी वागते रे. दादाला तिने बाहेर आणलंय ना, त्या पराक्रमामुळे ती फार शेफारली आहे. अरे तुलाही जुमानतच नाही ती. असं काय बोलताय बाबा? अहो वहिनी तशा नाहीच आहेत. नाही, सखूला नक्कीच काहीतरी झालंय. मला काळजी वाटते आता सखूची. आलं लक्षात. दिगू, तुला सांगतो, अरे ह्याची सुरुवात कुठून झाली ती. सखू बोलत नाही ना, ह्याचं कारण तूच आहेस, तूच दिगू. म्हणजे तू तिच्या मनाविरुद्ध जिंगरोबाचा प्रसाद म्हणून खीर खायला लावलीस ना, त्यामुळे तिला राग आला असावा, आणि त्यासाठीच तिने अबोला धरलेला असेल. हा, मामांचींना काही कळतं का म्हणे?
काय झालं सखू? मला वाटतंय बाबांना काहीतरी वेगळंच सांगायचंय. हो हो, अरे दादाचा आवेश बघ ना. हो ना, अंगात आल्यासारखे टाळ बडवत आहेत. सखू, काल तू त्यांच्या कानात काहीतरी सांगितलंस आणि बाबा शांत झाले.